एका 25 वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या आणि त्या मुलीचं नाव आहे वैष्णवी. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हत्या प्रकरण चर्चेत आहे. जाणून घेऊया तिच्या मृत्यूमागची कथा. पण वैष्णवीच्या मृत्यूमागे लपलेली कथा इतकी धक्कादायक होती की पोलिसांनाही हादरवून गेली आणि अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमध्ये शोधून अटक करण्यात आली. असे काय झाले वैष्णवी हत्या प्रकरणात? कोण होता निलेश चव्हाण? चला तर जाणून घेऊया नक्की काय घडलं असेल ते. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1. मंडळी, मेन मुद्द्याला हात घालण्याआधी या सगळ्या गोष्टींची सुरुवात जिथून झाली तिथून सुरू करूया. कोण होती वैष्णवी हगवणे? वैष्णवी हगवणे कसपटे एक साधी, शांत आणि हुशार मुलगी. ती आपल्या आईवडिलांसोबत पुण्याजवळ राहायची. शिक्षणात चांगली, मित्रमैत्रिणींमध्ये मिळून मिसळून वागणारी. पण कुणालाच माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यात काही काळजीदायक गोष्टी घडत असेल. एका दिवशी अचानक बातमी आली की वैष्णवीने आत्महत्या केली. पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा हळूहळू अनेक गोष्टी उघड होऊ लागल्या. तिच्या चुलत्याला आणि कुटुंबातील काही सदस्यांना सतत धमक्या येत होत्या. कोणीतरी तिला आणि तिच्या घरच्यांना त्रास देत होतं. त्याचं नाव होतं निलेश चव्हाण. निलेश हा वैष्णवीच्या ओळखीचा, पण त्याने वैष्णवी आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकायला सुरुवात केली होती. धमकावणं, मानसिक त्रास देणं आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देणं हे प्रकार सुरू होते. जेव्हा पोलिसांनी त्याला बोलावलं तेव्हा तो फरार झाला आणि त्यानंतर सुरू झाला एक मोठा पोलीस शोध मोहीम. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 6 पथकं तयार केली. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक सगळीकडे शोध घेण्यात आला, पण निलेश कुठेच सापडत नव्हता. काही लोक म्हणत होते की तो परदेशात पडून गेला आहे. अखेर एक गुप्त माहिती मिळाली की तो नेपाळमध्ये आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक नेपाळला पाठवलं. तिथं एका गुप्त ठिकाणी राहत असलेल्या निलेशला बेड्या ठोकण्यात आल्या. एक कटकारस्थान, एक पळपुटा आरोपी. शेवटी काय, कायदा त्याच्यापर्यंत पोहोचलाच. निलेश चव्हाणला लवकरच भारतात आणलं जाणार आहे आणि त्याच्यावर कठोर कार्यवाही केली जाणार आहे. वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी तिचं कुटुंब आणि समाज लढा घेत आहेत. अशी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची खरी आणि काळजाला चिरणारी गोष्ट. जर तुम्हाला वाटत असेल की या घटनेनं तुमचं मन हेलावलं तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या, शेअर करा आणि क्राईम स्टोरी टेलर 1 या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका खऱ्या आणि धक्कादायक घटनेसोबत. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा. धन्यवाद.